नमस्कार मंडळी. बुक रीडर्स टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत कल्याण येथील पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध निवेदक, लेखक आणि अभिवाचक सौ श्रद्धा वझे. तिच्या बक्षीस पात्र कथांच्या अभिवाचनाचा ती एक स्वतंत्र प्रयोग करते. शिवाय अमृता प्रीतम यांच्या साहित्याचा मागोवा घेणारा तिने एक कार्यक्रम बांधला आहे आणि त्याचे नुकतेच 50 कार्यक्रम पूर्ण झाले. श्रद्धा. हाय हाय ललिता, हाय. नमस्कार. हाय. शो मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तुझ्याशी गप्पा मारायला मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद. मला तू बोलवल्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार. अगदी मोस्ट वेलकम. श्रद्धा, मला सांग, तुझी वाचनाची आवड कशी सुरू झाली? अगं खरं तर म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर वाचनाची आवड सुरू कशी झाली यापेक्षाही ते इनबिल्ट होतं किंवा बाय डिफॉल्ट होतं. एकतर माझं बालपण डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहरात गेलं. त्यानंतर घरामध्येच आई शिक्षिका, वडिलांना पुस्तकांची खूप आवड. आणि मला आठवतंय की कुठलाही चांगला प्रसंग असेल तर भेटवस्तू इतर काही असण्यापेक्षा पुस्तकं असायची. आणि माझ्या घरामध्ये तर पुस्तकाची टेबलवर किंवा रोजच्या आपल्या दैनंदिन अभ्यासाच्या जागी अशी पाठ्य पुस्तकांच्या व्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी खूप पुस्तकं असायची. आणि आई वडिलांचं असं होतं की म्हणजे दर महिन्याचा पगार झाला की घरात पुस्तकं यायची, विकत आणायचे ते. त्यामुळे एकतर लहानपणापासून अगदी सगळ्याच घरांमध्ये असतं तसं चंपक म्हणा, चांदोबा इथपासून बर. आपली सुरुवात होते लहानपणापासून. आणि नंतर मात्र अ, मी माझ्या शालेय जीवनामध्येच अगदी मृत्युंजय, छावा, श्रीमान योगी, स्वामी अशी अनेक पुस्तकं वाचली. त्यामुळे ते वा. आपसुकच असं वाचनाची आवड म्हणजे होतीच किंवा आपोआपच निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. वा. येस. ही तू पुस्तकं सांगितलीस ती तर अनमोल ठेवा आहे, नाही? हो, हो. पण करेक्ट. तुला एखादं विशिष्ट पुस्तक किंवा एखादा क्षण आठवतो का, की म्हणजे ज्याने वाचनाची आवड अजून निर्माण केली तुझ्यात? बरोबर. अ, अगदी शालेय जीवनात मला आठवतंय, की इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पुस्तक वडिलांनी अगदी शालेय जीवनात घरी आणलं होतं. ते पुस्तक होतं महाराज. आणि ते पुस्तक सचित्र होतं आणि खाली प्रत्येक प्रसंगानुरूप त्यांचं जीवनपट उलगडला होता त्या पुस्तकामध्ये. आणि मग काहीतरी त्या वयात कळलं, की अरे पुस्तकातून काहीतरी आपल्याला वेगळं मिळतंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट, मग तो छोटा बाळ शिवबा, मग तो लोटूपुटू लढाया करणारा शिवबा, पौगंड अवस्थेतले शिवाजी महाराज आणि मग त्यांचा तो सगळा प्रवास, जिजाऊ अशी सगळी चित्र आणि खाली त्याचं ते बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं प्रत्येक प्रसंगाचं वर्णन. आणि ते पुस्तक एक इम्पॅक्ट म्हणतो आपण, तसा तो इम्पॅक्ट झाला त्या पुस्तकाचा, की काहीतरी वेगळं आहे. अगदी मी 7-8 वर्षाची असेल, त्या वयामध्ये मला माझ्या वाढदिवसाला माझ्या आईने एक पुस्तक आणलं होतं. ते पुस्तक होतं मी दुर्गा खोटे. हो, बर. आणि त्या वयामध्ये खरं तर एक शनिवार, रविवार काहीतरी ते चित्रपट लागायचे. म्हणजे दुर्गाबाईंना, दुर्गा खोटे एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून मी विविध चित्रपटांमधून पाहिलं होतं. म्हणजे माझ्या लहानपणी त्या अगदी आजी वगैरे वाटाव्या अशा त्यांना चित्रपटांमध्ये मी पाहिलं होतं. आणि इतकी मोठी अभिनेत्री, पण त्यांचा जीवन प्रवास कसा आहे? आणि ती 2 पुस्तकं म्हणजे त्या बालवयामध्ये एक व्यक्ती माझ्या समोर उलगडली गेली त्या पुस्तकातून. म्हणजे ती अनेकदा सामान्य स्त्री होती, अनेकदा आई होती, किंवा आजच्या भाषेत प्रोफेशनल काम करणारी एक स्त्री होती, वर्किंग वुमन होती. आणि त्यांच्या जीवनात पण आणि व्यावसायिक जीवनात सुद्धा काय घडामोडी घडल्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की एखादी व्यक्ती त्या यशाच्या शिखरावर आहे. पण त्यांचा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्या पुस्तकातून पहिल्यांदा माझ्या समोर आला आणि मग मात्र
पुस्तकाची म्हणजे वाचनाची जी आवड म्हणूया आपण, की ती अगदी म्हणजे म्हणजे वाचतच गेले पुढे मी सगळं. अरे वा, हां. खूपच छान ग. हो. पण तुला कोणत्या प्रकारची पुस्तकं खूप जास्ती आवडतात वाचायला? खरं तर आत्मचरित्र म्हणजे बर. माझी आवड जी आहे, ती हं, आत्मचरित्र किंवा चरित्र. मी पुन्हा तेच हं, म्हणते, की मला व्यक्ती वाचायला आवडतात. हं, मला हं, त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आवडतो. हं, आणि अनेकदा असं जाणवतं, की आपलंही आयुष्य हे आपला ग्राफ वर-खाली होत असतो. हं, अनेक वेगवेगळे प्रसंग आपल्या समोर येत असतात. पण हं, ह्यांचं आपण वाचलेलं असतं पुस्तकातून जीवन आणि हं, त्यांनी कसा सामना केलाय, त्यातून अनेकदा आपल्याला हं. प्रेरणा सुद्धा मिळते. हो. म्हणजे मला ते जास्त आवडतं आत्मचरित्र किंवा चरित्र. त्याचबरोबर ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा वाचायला आवडतात. बर. तर आता नुकतंच मी अ, 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 धाकट्या राणी साहेब वर्षा हं, मुळे यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं. राणीसाहेब पुतळाबाई यांच्या हं, जीवनावर आहे आणि हं. छत्रपती संभाजी महाराज आणि पुतळाबाई बर. आई आणि मुलाचं नातं काय सुंदर होतं, ते त्या पुस्तकात समजतं. हं, आणि म्हणजे त्याच्यात एकदा छत्रपती संभाजी महाराज म्हणतात सुद्धा, की आम्ही हं, तुमच्या पोटी जन्माला आलो असतो, तर ह्या हं, सगळ्या हं. पुढच्या घटना झाल्याच नसत्या. म्हणजे दुर्दैवी हं. घटना म्हणूया आपण इतिहासातल्या. तर पण बरोबर. ती व्यक्ती म्हणून काय होती? पुतळाबाई काय होत्या? एक पत्नी म्हणून. ते स्वतः त्या आई झाल्या नाहीत, पण तरी संभाजी राजांच्या त्या आई झाल्या आणि त्यांचं जीवन कसं होतं. तर हं, ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा मला आवडतात. त्याचबरोबर हं, माहितीपूर्ण पुस्तकं आवडतात वाचायला मला. हं, हं, प्रवास वर्णनं. हं, खरं तर पुन्हा तेच, की बालवयातच ती गोडी लागली पुस्तकं वाचायची आणि पु. ल. हं. देशपांडे, वपु काळे, तर पु. ल. देशपांडेंचे तर प्रवास वर्णनं, अपूर्वाई, पूर्वरंग इतके प्रसिद्ध होते, म्हणजे अजूनही आवडतं आपल्याला वाचायला. खरंय. पुन्हा तो पुन्हा प्रवास वाचतो आपण. वर्णन. खरंय, हो. खरंय. मीना प्रभूंचे मी सगळी प्रवास वर्णनं वाचली आहेत, की किंवा हं, निळू दामले असतील, त्यांची हं, प्रवास वर्णनं वाचलेली आहेत. वीणा पाटील आहेत, त्यांची सुद्धा हं. प्रवास वर्णनं म्हणजे मला तेही आवडतं. म्हणजे श्रद्धा तुझं खूप वैविध्यपूर्ण वाचन आहे असं मला वाटतं. आयुष्यात मग पुस्तकं कोणती भूमिका बजावतात? म्हणजे कोणी करमणूक म्हणून वाचतं, प्रेरणा म्हणून किंवा विश्रांती स्थान. बरोबर. तसं तुझ्या आयुष्यात पुस्तकांचं काय स्थान आहे? खरं तर पुस्तकं म्हणजे माझे मित्र आहेत, असं म्हणेन मी. बरं. आणि ज्ञान वाढणं हे हं, पुस्तकातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्याचबरोबर मला स्वतःला असं जाणवतं, की भाषेवर एक संस्कार होतो. आपण हं, आपली जी भाषा बोलत असतो दैनंदिन जीवनामध्ये किंवा हं, लेखनामध्ये आपण जी भाषा वापरतो, तर हं, भाषेवर एक वेगळे संस्कार होतात. किंवा हं, असं आपण म्हणूया एक अन्न, वस्त्र, निवारा याच्यापेक्षाही आपल्याला एक बौद्धिक भूक असते प्रत्येकाची. हं, 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 तर ती शमणं म्हणजे हे हं. पुस्तकच करू शकतात. असं माझं एक आहे वैयक्तिक मत आणि बरं, पुस्तकं ऐकण्यापेक्षा वाचण्याकडे माझा कल आहे अजूनही. म्हणजे आता बरं. तर खरं तर हं, डिजी वर्ल्डमध्ये सगळं बदल होत आहे. हं, पण तरी मला पुस्तक घेऊन वाचायला मनापासून आवडतं. आणि एक व्यसन म्हटलं तरी हरकत नाही. आणि हं, सुदैवाने माझ्या कल्याणमध्ये मी कल्याणात राहते. हं. तर एक आमच्या इथे ऐतिहासिक वाचनालय आहे. म्हणजे बरं. शतकोत्तर हीरक महोत्सव ते वाचनालय आता साजरा करतंय. ते अरे वाह! सार्वजनिक वाचनालय. तर बरं. इतकं 160 वर्ष होऊन गेली आहेत. इतकं जुनं आहे ते वाचनालय. हो. अगदी म्हणजे ग्रंथ साठा आहे म्हणायला हरकत नाही. मागू ते पुस्तक तिथे असतं आणि त्यामुळे ती जी माझी आवड आहे, ती हं. नंतर सुद्धा जोपासली गेली. हो. नाही, वाचनालयाचं महत्त्व तू सांगितलंसच आता आणि तुझ्या हो, इथे आहे पण. हो. भाग्यवान आहे. कल्याण भाग्यवान आहे असं म्हणायला पाहिजे. हे तुझं विविध विषयांवरचं वाचन आहे. तर त्या वाचनाचा तुला तुझ्या कथा लेखनासाठी कसा उपयोग होतो? नक्कीच. अ, कथालेखन हा एक माझा आवडता विषय आहे. आणि हं, माझ्या कथांना आत्तापर्यंत बरीच बक्षिसं सुद्धा मिळाली आहेत. हं, त्यातूनच एक माझा वेगळा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम सुद्धा उभा राहिलाय. हं. त्याचाही रौप्य महोत्सव होईल. पण अरे कथा वाह! लिहिताना मला हं, वाचनाचा खूप फायदा होतो. एक हं.
अनेकदा इतर पुस्तकं वाचत असताना कथा हं, बीज पटकन मिळतं हं, किंवा पात्र कशी उभी करायची कथेमध्ये हं, किंवा कथा फुलवायची कशी हं, किंवा आपण कुठला काळ उभा करतोय कथा लिहिताना आणि मग त्याचा परिसर आहे. त्या हं, अनुषंगाने अभ्यास होतो किंवा हं, एखादं पात्र कॉर्पोरेटमध्ये काम करतंय हं, किंवा एखादं पात्र ग्रामीण आहे हं, किंवा वेगवेगळ्या व्यवसायात असतात ती कथेतली पात्र. हं, मग ते कसं फुलवायचं किंवा वाचनामुळे आपला शब्दसंग्रह वाढलेला असतो हं, आणि त्यामुळे पटापटा कधी-कधी शब्द सुचतात हं. आणि ती कथा अधिकाधिक फुलवण्यासाठी, अधिकाधिक ताजी करण्यासाठी वाचनाचा नक्कीच मला फायदा होतो. अरे वाह! आज तू कोणत्या लेखकाबद्दल बोलायचं ठरवलंयस? अर्थातच अमृता प्रीतम. अरे वाह! हां, म्हणजे माझ्या हं, अगदी हां. अ, आवडीच्या साहित्यिका म्हणूया. हं, हं, खरं तर मला आपल्या मराठीमधल्या सुद्धा मंगला गोडबोले, अरुणा ढेरे आवडतात. अत्यंत हं, आवडत्या लेखिका आहेत माझ्या. हं, पण पंजाबी भाषिक कादंबरीकार, कथालेखिका, हं, कवयित्री या अमृता प्रीतम हं. त्यांचं लेखन मला अगदी भिडलं म्हणायला हरकत नाही. बरं. आणि तू पहिल्यांदा कधी वाचलंस अमृता प्रीतम? खरं तर अगदी योगायोग आहे. हं, अ, एक डोंबिवलीचं काव्यरसिक मंडळ आहे. हं. तिथे मला अमृता प्रीतम यांच्यावर एक 5-10 मिनिटं काहीतरी सादरीकरण करण्याची संधी मिळाली. बरं. आणि त्या हं. अनुषंगाने मी अमृता प्रीतम यांच्या साहित्याशी जोडली गेले. वाह! हं, आणि काय असतं आपण आपल्या मराठी अ, कथा लेखक किंवा हं, साहित्यिक यांच्या पलीकडे जाऊन आपण कधी अभ्यास केलेला नसतो फारसा. पण हं, या निमित्ताने असं झालं, की त्या पंजाबी भाषिक लेखिका आहेत. हं, अर्थातच त्यांचं अनुवादित सगळं साहित्य मी वाचतेय. हा हं, अखंड प्रवास आहे आपला वाचनाचा सुद्धा. हं, पण तरी त्यांची जी अनुवादित पुस्तकं आहेत, हं. ती माझ्या वाचनात येतात. मग हिंदी असतील, मराठी असतील बरं. आणि मग त्याच्यातून मला ती लेखिका इतकी उलगडत गेली हं, हं, आणि आपण जोडले जातो एखाद्या व्यक्तीशी, हं, ते एखाद्या साहित्यिकाशी. हं. तशी अमृता प्रीतम यांच्याशी माझी अगदी एक नाळ जुळली या वाह! कार्यक्रमाच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही. त्यांची पुस्तकं तू हिंदी आणि मराठी मध्ये अनुवाद केलेली आहेत ती वाचतेस ना? बरोबर. मग त्यातल्या काही तुला भावलेल्या किंवा आवडलेल्या ओळी असं काही सांगू शकशील? नक्कीच. त्यांची अमृता प्रीतम यांचं साहित्य खरं तर अगदी सागरासारखं आहे. पण किती शिंपले त्याच्यातले वेचू तितके कमी आहेत. खरंय. आणि मला त्या का अधिक भावल्या? हं, तर त्यांनी सांगितले, की मी स्त्री मनाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. हं, आणि आपण एक पटकन म्हणतो, की स्त्रीचं मन कळणं जरा कठीणच आहे. पण तरी सुद्धा आता स्वातंत्र्यपूर्व काळ आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळ आहे, हं, फाळणी दरम्यानचा काळ आहे. हं, तेव्हा महिलांवर किती परिणाम झाला, हे हं. सुद्धा त्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केलाय. अरे वाह! हो. म्हणजे पटकन असं म्हटलं जातं, की महिला किती बोलतात, बायका हं. किती बोलत असतात. पण अमृता प्रीतम समोरच्यालाच विचारतात, की बायका खरंच खरं बोलतात का? आणि बायका इतक्या बोलत असल्या तरी त्या मनातलं बोलतात का? अरे वाह! आणि हं. स्त्रीच्या मनात इतकं काहीतरी चालू असतं, तर स्त्री खरं बोलायला लागली तर काय होईल? तर अमृता प्रीतम सांगतात, की लपवलेली गोष्ट लिहेन तर कागदाला आग लागेल. हं. हो. म्हणजे स्त्रीच्या मनात काय-काय दडलेलं आहे आणि खरंच ती खरं बोलायला लागली, तर त्या म्हणतात, "लपवलेली गोष्ट लिहेन तर कागदाला आग लागेल." हं, म्हणजे इतकं स्त्रीच्या मनात धगधगत असतं. हं, किंवा आता 60-70 वर्ष त्यांना त्यांचा साहित्यिक प्रवास झालेला आहे. हं, तर काहींनी मग त्यांचं लिखाण जे आहे ते अजूनही आपल्याला आजच्या काळानुसार सुसंगत वाटतं. हं, कालबाह्य झालेलं नाही. हं, तर त्यांना विचारलं गेलं, की "इतकं कसं काय तुमचं लिखाणात असा ताजेपणा कसा काय?" हं. तर त्यांनी सांगितलंय, की "मेरे हर साल में मेरा 16वां साल बसा हुआ है."
हो, ओके. म्हणजे 16व्या वर्षाची जी तरुणी असेल, हो. त्याच उत्साहाने आणि त्याच प्रसन्न हं. मनाने मी लिहीत असते आणि म्हणूनच ते कधी जून झालं नाही किंवा जुनं झालेलं नाहीये हं, लिखाण. हं, आणि त्यातून कसं असतं ना, आता स्त्री मन आहे. हं. तर त्यांनी स्त्री मनाचा आतला कोलाहल सुद्धा उलगडण्याचा प्रयत्न केलाय. बरं. आता एक उदाहरण मी सांगते, की हां. स्त्री मनातली भावना ही हं, अनेकदा सार्वत्रिक असते. हं, म्हणजे माझीच एक मैत्रीण आहे, ऑस्ट्रेलियन आहे ती. हं, राहते अर्थातच ऑस्ट्रेलियाला. पण मग ती कधी-कधी तिच्या आईचे फोटो टाकत असते. तिच्या हं, हं, आईचं जुनी वेशभूषा, केशभूषा, तिचं कुकिंग हं, स्टाईल. म्हणजे हं, आई हे प्रत्येक स्त्रीला एक वेगळं आनंद हं, देणारं असतं आणि जिव्हाळ्याचं आहे. हो. मग आता पंजाबी भाषिक लेखिका आहेत. पंजाबी हं, भाषिक साहित्यिक आहेत अमृता हं, प्रीतम. पण हं, तरी त्यांनी काय सांगितलंय माहेर. हं, माहेर प्रत्येक स्त्रीसाठी काय असतं? तर हं. मायका हां, असं त्या म्हणाल्या आहेत, की त्या काय हां, हां. म्हणतात, "रिश्ते पुराने होते हैं, पर मायका पुराना नहीं होता. हो. उस दहरी को छोड़ना हर बार आसान नहीं होता." हं. माहेर कधी वाह! जुनं होत नाही आणि त्या नाही. हं. उंबरठ्याला आपल्याला पुन्हा-पुन्हा ओलांडून येणं, हो. किती कठीण असतं स्त्रीसाठी. म्हणजे अशा अनेक गोष्टींवर त्यांनी लिहिलेलं आहे. कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाहीये. हं. ते कथा आहेत, कादंबरीकार त्या होत्या, बरं. ललित, गद्य, प्रवास हं, वर्णन, डायरी, हं, पत्र असे अनेक हं. साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. पण तरीही कथाकार म्हणून मला त्या जास्त आवडतात, कादंबरीकार म्हणून नक्कीच आवडतात. वाह! छानच. किती म्हणजे जितकं तू सांगशील तेवढं ऐकायला आवडेलच अर्थात. हो, त्यासाठी तुझ्या कार्यक्रमाला यायला हवं. नक्की. आता जे ग्रेट साहित्यिक असतात, त्यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांबद्दल पण बऱ्याच वेळेला बोललं जातं. तर तू काय सांगशील अमृता प्रीतम यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांबद्दल? आता त्यांनी एक पटकन मला आठवते ती त्यांची लघु कादंबरी, हं, नागमणी. हं, नागमणी म्हणजे काय केलंय त्यांनी अलका आणि कुमार हं. या दोघांचं त्यांनी जीवन प्रवास उलगडलाय बरं. आणि मग तो कुमार अलकाकडे म्हणजेच स्त्रीकडे बघताना त्याच्या हं, मनात काय भावना असतात आणि एक हं, स्त्री पुरुषाशी बोलते किंवा बघते हं, तेव्हा काय भावना असतात. मग हं, नागमणी म्हणजे काय? तर ते हं, असं एकमेकांवर उत्कारतात सुद्धा आणि तो मणी म्हणून आपला एक मिरवतात सुद्धा. म्हणजे त्या दोघांचं द्वंद्व आहे, त्या हं. पुस्तकात, कादंबरीमध्ये. तर बरं. ते त्यांनी उलगडलेलं आहे. म्हणून कदाचित त्यांनी नागमणी असं नाव दिलं असेल किंवा बंधन आहे त्यांची दुसरी हं. कादंबरी. बरं. आणि हमीदा हिची एक दुर्दैवी कहाणी हं, त्यांनी त्याच्यातून दाखवली, आपल्या वाचकांसमोर उलगडली आहे, की बरं. फाळणी दरम्यान अनेक हं, महिलांवर अत्याचार झालेले हं, आणि नजरचुकीने म्हणा किंवा जबरदस्तीने त्या 2 देशांमध्ये विभागल्या गेल्या. म्हणजे हं, कुटुंब एका देशात राहिलंय. अ, ती एखादी स्त्री दुसऱ्या देशात आलेली आहे. म्हणजे जेव्हा हं, आपली फाळणी झाली तेव्हा. हं, कुटुंब अक्षरशः तुटली गेली आहे. पण मग ती हं, बंधनं काय असतात स्त्रीची? पुन्हा-पुन्हा तिचं मन आपल्या मूळच्या घरी जातंय. हं, आता नाईलाजाने ती दुसऱ्या देशात आली. पण ते हं, बंधन ते ते तिचं तुटत नाही. आणि हं. असं सगळं हमीदाची वर्णन, तिची जीवन कहाणी त्यांनी वर्णन केली आहे. ती म्हणजे वाह! बंधन हं, किंवा नीना आहे. हं, नीनाचं पण तेच, की हवालदार जीवनलाल म्हणजे महिलांवरच काही अत्याचार झालेत असं नाही. तर हं, अनेक पुरुषांचे सुद्धा आयुष्य त्या फाळणीमध्ये उद्ध्वस्त झाली. त्या हं, हवालदारावर काहीतरी आरोप येतो आणि स्वतःच्या मुलापासून तो तुटतो आणि पुन्हा त्या त्या कादंबरीतून तेच सांगितलेलं आहे, की तो पुन्हा कसा आपल्या मुलाबरोबर जातो, मुलाशी हो. पुन्हा कसा कनेक्ट होतो. हे सगळं हं, वर्णन त्याच्यामध्ये आहे. किंवा हं, डॉक्टर देव आहे. तर देव आणि हं. ममता या बरं. एका जोडप्याची कहाणी. तर हो. ती सुद्धा खूपच रंजक आहे म्हणायला हरकत नाही किंवा हं, पिंजर.
पुरोची कहाणी, तर त्याच्यावर एक पिक्चर हो. सुद्धा निघाला होता मधल्या बर. काळामध्ये. आणि बंद दरवाजा हे एक हं. त्यांचं पुस्तक आहे, की तिचं जीवन कसं उघडतंय. हं. तिच्या जीवनात म्हणजे सगळीकडचे दरवाजे बंद झालेत, पण हं. स्त्री ही मुळातच चिवट आहे. हं. कितीही समस्या आल्या, तरीही ती आपला जीवन प्रवास पुढे नेते. हं. अनेक अडचणींवर मात करते आणि स्वतःची वाट निर्माण करते. हं. आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलाय ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभा रानडे हो. यांनी मराठीमध्ये हं. आपल्या केलेला आहे. तर त्यानंतर धरती सागर शिंपले आहे. कोरे हं. कागद आहे. हं. पक्की हवेली, ती सुद्धा उर्सी हं. या नायिकेची कहाणी, की बर. तिचा जीवन प्रवास कसा होतो. फाळणी दरम्यानच अनेक घटना घडलेल्या आहेत तिच्या आयुष्यामध्ये. हं. आणि हं. ना राधा ना रुक्मिणी. ती काय असेल स्त्री? ती राधा पण नाही होऊ शकली आणि रुक्मिणी पण होऊ शकलेली नाही. हो, हो. हं. असं हं. त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून सांगितलंय. हं. आणखीन एक पुस्तक आहे, की अमृता हं. इमरोज एक प्रेम कहाणी. हां. ओके. याचं तर मुखपृष्ठ सुद्धा इतकं सुंदर आहे, हं. की दोघही जण कायदेशीर बंधनाच्या पलीकडे जाऊन एकत्र राहिलेले. बर. आणि त्या दोघांचं एक प्रगल्भ जीवन आहे, प्रगल्भ हं. सहजीवन आहे. हं. आता इम्रोज आत्ता अगदी नुकतंच वयाच्या 97व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे हं. 23 डिसेंबर 2023 ला त्यांचं निधन झालंय. हो. तर बर. इम्रोज आणि अमृता दोघं हं. जण तब्बल हं. 40 वर्ष एकत्र राहिले. आणि कुठल्याही हं. कायदेशीर बंधनाच्या पलीकडे हे दोन जीव एकत्र राहिले. पण ते हं. कसे राहिले होते? त्यांचं प्रगल्भ जीवन काय होतं? ती एक हं. अनोखी प्रेम कहाणी. हं. आणि तो त्यांच्यातला जो धागा आहे, तो कधीही विरला नाही, कधीही मळला नाही. आणि ते मुखपृष्ठ पण खूप छान आहे. आणि हां. त्याचं शीर्षक पण मला खूप आवडलं, की एक अनोखी प्रेम कहाणी. हां. त्यानंतर रिकामा कॅनव्हास. इतकं सगळं तिने कमवलं आयुष्यात. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हो. पण तरी आतलं मन कुठेतरी काहीतरी रिकामं आहे का? तर रिकामा कॅनव्हास. आणि मग कॅनव्हासमध्ये इमरोज चित्रकार सुद्धा होते. म्हणजे त्या हं. दोघांच्या त्या अनेक आठवणी आहेत, की इतकं सगळं समृद्ध सहजीवन जगले. हं. तरी तो कॅनव्हास कुठे रिकामा राहिलाय का? अमृताजींच्या हं. मनातला कुठलातरी कोपरा रिकामा राहिलाय का? हं. ह्याचा कुठेतरी शोध घेता येतो त्या पुस्तकातून. हं. त्याचबरोबर अमृता प्रीतम हं. यांचं एक पुस्तक म्हणजे त्यांचं आत्मचरित्र, बर. रसिदी. हो. हे आत्मचरित्र नक्की वाचण्यासारखंच आहे. ओके. आणि असं गमतीनं ते एक आठवण अशी सांगितली गेली आहे, की हं. त्यांचे त्यावेळेचे तत्कालीन मित्र हं. पत्रकार हं. खुशवंत सिंग त्यांचे हं. मित्र होते आणि यांचं आत्मचरित्र लिहून तयार होतं. हं. तर मैत्रीमध्ये थोडंसं एक आपलं मोकळेपणा असतो किंवा काय. तर हं. त्यांना शीर्षक सुचत नव्हतं. म्हणजे जे हं. शीर्षकाविषयी आपण बोलतोय. हो, तर हो. आत्मचरित्र लिहून झालं होतं, पण हां. शीर्षक सुचत नव्हतं. तर हं. त्यांचे मित्र आले, ते पटकन म्हणाले, "अरे तुझं आयुष्य ते काय? कुठल्याही एखाद्या रिसीटवर लिहून होईल." तर त्यांना तेच शीर्षक असं वाटलं, की तेच आपण शीर्षक द्यावं, रसिदी तिकीट. अरे मस्त. आणि मग त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला, की हां. रसिदी तिकीट असं नाव दिलेलं आहे. किती सुंदर आहे. हं. त्यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांबद्दल तू सांगितलंस. मग त्या त्या पुस्तकांमधली कथानकं किंवा गोष्टींची किंवा पात्रांची योजना ती कशी असते? म्हणजे ते तुझ्याकडनं ऐकायला जास्ती आवडेल कारण तू त्याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहेस. नक्कीच. खरं तर त्यांचं स्त्रीकेंद्री लिखाण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अर्थात हं. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. पण तरी त्यांच्या कथांमधून त्या पंजाबी परिसरातल्या, पंजाबमधल्या शिक्षित, अशिक्षित स्त्रिया त्यांनी मांडल्या आहेत. आणि हं. त्यांनी असं गमतीनं म्हटलं सुद्धा आहे, की कधी-कधी माझ्या कहाण्या सुद्धा आहेत त्यामध्ये. हं. पण जिथे मग अमृता असं नाव देता आलं नाही, तिथे कुठेतरी मग मी मीनू, काहीतरी अलका
हमीदा अशी नावं घेतलेली. हम्म, हम्म, पण मग आजूबाजूच्या परिसरातल्या म्हणजे या लेखकांना एक वेगळी हम्म, दृष्टी असते. इतके मोठे हम्म, साहित्यिक आहेत. हम्म, त्यांना एक वेगळी दृष्टी असते आणि हम्म, समाजातल्या या अनेक घटना असतात त्याच्यातून त्यांना काही लिखाण सुचतं, कथा मिळतात हम्म, आणि हम्म. त्याच कथा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर. आणि अशी ही पात्र आहेत, की आजूबाजूच्याच त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक नायिका दिसतात. बर. आणि त्यातून आपल्याला तिथलं पंजाबमधलं जीवन सुद्धा हम्म, आपल्याला त्यातून उलगडतं. हम्म. बरोबर आहे. म्हणजे दैनंदिन जीवन तिथलं कसं असेल हे लक्षात येत असेल पुस्तक बरोबर, वाचताना. बरोबर. हम्म. मग या सगळ्यांमध्ये तुझं सर्वात आवडतं पुस्तक कोणतं? माझी तर खरी 2 आहेत. हम्म, तसं तर त्यांचं विपुल लिखाण आहे. म्हणजे आपलं म्हणतात ना, की आपल्याला आयुष्य कमी पडेल इतकं सगळं साहित्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. नक्कीच. आणि मला त्यांची 2 पुस्तकं आवडली ती म्हणजे रसिदी तिकीट हे त्यांचं आत्मचरित्र. हम्म, ही एक स्त्री आहे, ती हम्म, स्वतःच्या मतानुसार जगली आहे. हम्म, अर्थात ती बंडखोर सुद्धा होती. तिने तिचे निर्णय घेतले, समाजाला अमान्य निर्णय घेतलेले आहेत अनेकदा. हम्म, पण त्याची हम्म, जबाबदारी तिने स्वीकारलेली आहे. हम्म, आणि स्वतः पुन्हा मातृत्व निभावलंय किंवा मुलांचं संगोपन सुद्धा केलेलं आहे. आपल्या हम्म, लिखाणावर लेखणीवर त्यांची अगदी श्रद्धा होती म्हणायला हरकत नाही. हम्म, आणि मग हम्म, समाजात त्यांच्यावर टीकाकार सुद्धा होते. हम्म, त्यावेळी आता हे समाज मान्य नव्हतं त्यांचं इमरोज आणि त्यांचं जीवन एकत्र हम्म, जगणं. हम्म, त्यांच्यावर टीका सुद्धा अनेकदा झालेली आहे. पण हम्म, तरी त्या त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला शिकता येतं, की त्यांच्या त्या लेखणीवर त्यांचा विश्वास होता आणि हम्म, आपला मार्ग कुठला आहे? लेखनाचा हम्म, मार्ग आहे. आणि त्यांनी हम्म, त्याच वाटेवर जात राहिल्या त्या. इतर हम्म, कुठल्याही गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आणि हम्म. म्हणूनच ते आज ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्यापर्यंत इतकं हो. उत्तुंग काम केलेलं आहे त्यांनी. आणि मग तो त्यांचा जीवन प्रवास आणि एक स्त्री असूनही हम्म, त्यांनी ते कुठेही लपवलं नाहीये आत्मचरित्र लिहिताना. बर. म्हणजे आत्मचरित्र ते खरं लिहिणं हे एक हम्म, आव्हानात्मक असतं. हो. आणि मग ते लिहिणं तितकंच ताकदीने सुद्धा लिहिलं पाहिजे. हम्म. आणि ते त्यांनी लिहिलेलं आहे. वा. तर मग म्हणून मला ते रसिदी तिकीट हे त्यांचं आत्मचरित्र आवडतं आणि त्याचबरोबर ते अमृता इमरोज एक हम्म, प्रेम कहाणी, की बर. प्रगल्भ 2 जीव हम्म, आहेत. हम्म, ते चित्रकार होते, या साहित्यिका होत्या. हम्म, दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी मोठं यशाच्या शिखरावर होते. हम्म, आणि आजकाल ते लिव्ह इन वगैरे म्हटलं जातं. पण हे दोघं जण आलेले आहेत एकत्र. तर त्यांचं काय सहजीवन असेल? हम्म, एकमेकातलं माणूस पण जाणून घेत ते एकत्र आलेले आहेत. हम्म, आणि दोघांच्याही आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर प्रोफेशनल लाईफला त्यांनी हो. एकमेकांना सपोर्ट केलाय हो. आपापल्या परीने. म्हणजे बरोबर. दोघं एकत्र राहिले, दोघांनी एकमेकांचा आदर केलाय, दोघांनी हम्म, एकमेकांना स्पेस दिली आहे हम्म, आणि एकमेकांना पुढे जाण्यासाठी जो हम्म, पाठिंबा देणं तर ते हम्म, त्यांचं सहजीवन काय होतं, हम्म, तर ते वाचताना खूप आनंद होतो आणि एक वेगळ्याच जगात आपण जातो. हम्म. म्हणून मला ही दोन्ही पुस्तकं त्यांची अगदी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात आणि वाचकांनी सुद्धा वाचावी. इतकी छान आहे बर. पुस्तक. बर. बर. अरे वा. हे तू मराठी अनुवाद वाचलायस ना हा? का हिंदी बरोबर. वाचून? मराठी, मराठी. मराठी, मराठी. ओके. बरोबर. म्हणजे पुढचा माझा प्रश्न हाच होता की या म्हणजे पुरस्कार प्राप्त अमृता प्रीतम यांचं कोणतं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं तुला वाटतं? म्हणजे हे वाचायलाच पाहिजे असं. मी पुन्हा तेच म्हटलं, की रसेरी तिकीट आणि अ, अमृता इमरोज एक प्रेम कहाणी. हम्म. रिकामा कॅनव्हास सुद्धा आहे. पुन्हा बर. त्यांच्या कथा सुद्धा खूप छान आहेत. म्हणजे हम्म. समाजशास्त्रीय दृष्टीनं सुद्धा हम्म. त्या वाचण्यासारख्या आहेत. बर. आणि अनेकदा त्या अभ्यासल्या गेलेल्या आहेत कथा. हम्म. हम्म. म्हणजे अभ्यासक्रमात सुद्धा होत्या. आणि त्यांचं हम्म. लेखन असं आहे, की म्हणजे 1, 2, 3 अशा भाषांमध्ये नाही तर तब्बल जगातल्या 36 भाषांमध्ये त्यांच्या त्या साहित्याचा अनुवाद झालाय. अरे बाप. हो. हां. आणि म्हणजे इतक्या मोठ्या शिखरावरची व्यक्ती आहे. हम्म. यशाचं शिखरच म्हणूया आपण. हो.
आणि एक दोन वेळा तर त्यांच्या त्या पुस्तकांवर बंदी घातलेली काही विद्यापीठांनी आणि नंतर बरं. त्यांना त्या डिलीट पदवीने गौरवलंय. आणि तेही तब्बल 6 विद्यापीठांनी त्यांना अरे डिलीट बाप! पदवी देऊन गौरवलं होतं. तर हां. त्यांची सगळी पुस्तकं खरं तर वाचनीय आहेत. पण मला हं. वैयक्तिकदृष्ट्या आवडलेली ही 2च आहेत, की रसिदी तिकीट हं. अर्थात रिकामा कॅनव्हास पण खूप छान आहे बरं. आणि प्रेम कहाणी. ओके. हं. अमृता प्रीतमच्या लेखनाने तू प्रेरित झालीस आणि त्यावर आधारित तू कार्यक्रम बेतलास. तर त्याची बरोबर. सुरुवात कशी झाली हे तू थोडंसं सांगितलंस मगाशी. हो. तर त्याचे नुकतेच 50 प्रयोगही पूर्ण झाले. त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. तर हा सगळा कार्यक्रम बांधताना आणि हा प्रवास हा कसा तू केलास, कसा विचार केलास, कसा तो कार्यक्रम बांधला गेला, हे सगळं ऐकायला आवडेल. तर आम्हाला सांग ना? नक्कीच. म्हणजे सहस्त्रकातली साहित्यिका अमृता प्रीतम हं. एक हं. आगळा वेगळा साहित्यिक कार्यक्रम बरं. असं ह्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे. हं. पुन्हा ते की त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं हं. 2019 आणि हं. त्या वर्षी संमेलनामध्ये ज्यांची ज्यांची जन्मशताब्दी आहे त्यांच्यावर हं. बोलण्याची एकेकाला संधी मिळाली होती. हं. तर मला अमृता प्रीतम माझ्या म्हणूया आपण की मला त्या निमित्ताने मी त्यांच्या जवळ गेले आणि माझ्यासाठी अमृता प्रीतम माझ्यापर्यंत आल्या असं म्हणायला हरकत हं. नाही. मी हं. प्रत्येकाला एक 5 ते 10 मिनिटं होती आणि अमृता प्रीतम यांच्यावर मी एक 5 ते 10 मिनिटं बोलले. हं. पण ते कदाचित माझं सादरीकरण असेल किंवा त्यांचं जे साहित्य मी ज्या 10 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न केला, हं. ते इतकं भावलं श्रोत्यांना आणि त्या हं. वर्षीचे जे अध्यक्ष होते त्यांनी मला सुचवलं, की "श्रद्धा मग तू पूर्ण कार्यक्रम का नाही बसवत?" वाह! आणि मग हं. माझा अभ्यास सुरू झाला. आणि हं. त्या अनुषंगाने मी इतकी पुस्तकं वाचली, म्हणतात तसं काही नोट्स काढल्या, हं. त्यांच्या एक-एक कवितांचा अभ्यास केला, त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि हं. त्यातून एक 1.5 तासाचा कार्यक्रम उभा राहिलाय. मग त्यांच्या हं. कविता आहेत, निवेदन हं. आहे माझं. हं. आणि त्या कविता, निवेदन हं. ह्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा साहित्यिक जीवन प्रवास उलगडण्याचा मी हो. प्रयत्न केलाय. असा साहित्यिक प्रवास सांगितला, की तो लेखक अजून आपल्याला कळत जातो. बरोबर. हं. हं. आणि मला छान. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा इतके वेगवेगळे अनुभव आले, हं. की अनेक ठिकाणी मला असं सांगितलं गेलं, की "श्रद्धा मराठी तर आपण साहित्यिक अनेक ऐकतो, वाचतो. हं. पण या हं. निमित्ताने एका हं. मराठी बाह्य एक हं. साहित्यिका आहे. त्यांना आमच्यापर्यंत तू आणलंस." किंवा हं. काही ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये कार्यक्रम झाला. बरं. तर त्यावेळी अमृता प्रीतम एवढ्या प्रसिद्ध होत्या, हं. की अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं, की हं. "आम्हाला तू कॉलेजमध्ये घेऊन गेलीस. आमच्या ओह! कॉलेजच्या जीवनामध्ये तू आम्हाला घेऊन गेलीस." बरोबर. खरं. त्याचबरोबर अ, हं. वेगवेगळ्या वयोगटांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झालाय. म्हणजे हं. महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झाला माझा. बरं. हां. तर म्हणजे नवीन पिढी, हं. ती सुद्धा इतकी साहित्यावर प्रेम करतीये हो. आणि अमृता प्रीतम यांना सुद्धा वाचतीये. तर त्या आलेल्या स्टुडंट्सनी सुद्धा मला सांगितलं, हं. की "अमृता प्रीतम तुमच्यामुळे आम्हाला कळली. आता याच्यापुढे हं. आम्ही अजून वाचू." अरे वाह! हे हां. खरं त्या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. येस आहे. खरंय, हं. खरंय, खरंय. किंवा एक वेगळाच अनुभव आला होता. म्हणजे खरं तर हा हं. एक हं. कार्यक्रम परदेशात सुद्धा झाला. ओके. आणि मग हं. त्याच्यातून म्हणजे हल्ली महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा माहेराचा अनुभव कसा येतो. तर स्थलांतरित झालेले असतात. अनेक आपली महाराष्ट्रीयन कुटुंब, भारतीय कुटुंब हो. आणि मग मायका ही कविता ऐकताना अनेक पुरुषांच्या सुद्धा हृदयाला ती भिडली. कारण बापरे! ओके. माहेराचा अनुभव जसा महिलांना आहे तसा पुरुषांना सुद्धा येतोय, हं. की जेव्हा त्यांना त्यांच्या मूळ गावाची, घराची आठवण येते, म्हणजेच आपलं माहेर. हं. आणि एका ठिकाणी तर इतका गमतीशीर अनुभव आला, की हं. वर्सोव्यामध्ये कार्यक्रम झाला होता माझा. हं. तिथे 5व्या मजल्यावर कार्यक्रम होता. पण हं. अमृता प्रीतम यांच्यावर प्रेम करणारे सुद्धा अनेक श्रोते तिथे आले होते. लिफ्ट बंद होती. हं. पण श्रोत्यांनी 5 मजले चढायची तयारी दाखवली, की मला अमृता हं. प्रीतम ऐकायचंय. मी येईन 5 मजले चढून. वाह! आणि एक एक तर इतका गमतीशीर अनुभव वसईमध्ये होता.
की हम्म. अवकाळी पाऊस आला आणि हम्म. लाईट गेले. हम्म. तर अमृता प्रीतम एकतर तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतायत आणि तो कार्यक्रम होता आणि लाईट गेले. पण हम्म. सगळे श्रोते एकही हल्ला नाही. उलट त्यांनी सांगितलं, आम्ही मोबाईलचा उजेड तुम्हाला दाखवतो, पण हा हो कार्यक्रम आपण करायचा आहे. म्हणजे शो मस्ट गो ऑन. हो हो. असे इतके मस्त वेगवेगळे अनुभव मला या कार्यक्रमाच्या अनुभव. माध्यमातून मिळाले हो. आणि त्यातून आपण नवीन नवीन शिकत जातो. ही हम्म. शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती हम्म. आयुष्यभर राहते. इतकी वर्ष तू आता वाचतेस, तर गेल्या या सगळ्या वर्षांमध्ये तुझी वाचनाची आवड कशी विकसित होत गेली? बरोबर. जसं मी म्हटलं, की आमच्या घरात ते वातावरण होतंच, हम्म. की आता चला आता वाचन करूया. म्हणून असं काही एक कुठल्यातरी संस्कार केंद्रात घालणं वगैरे असं काही नव्हतं. आणि ते आई-वडिलांच्या कृतीतून आम्हा हम्म. भावंडांना ते बाळकडू मिळालं असं म्हणायला हरकत नाही. हम्म. आणि मग पुढे-पुढे एक आपलं जसं वय वाढतं, तसं हम्म. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या विचारशक्तीत वेगळा एक प्रगल्भता येते. हम्म. ती आवड बदलत जाते हम्म. किंवा आपण नीड आपली म्हणतो, की आपली नीड सुद्धा बदलत जाते. आणि हम्म. सुदैवाने असं आहे, की आकाशवाणीवर मी वृत्तनिवेदिका म्हणून काम करते. तर माझे हम्म. सहकारी सुद्धा असे आहेत, की सगळे भाषेवर, शब्दांवर, साहित्यावर प्रेम करणारे आहेत. हम्म. बरोबर. किंवा माझे मित्र-मैत्रिणी सुद्धा आहेत, की जे मला काही गिफ्ट द्यायचं असेल, तर ते पुस्तकं देतात किंवा मला माझी बक्षिसं मिळतात काही माझ्या लेखन स्पर्धांमध्ये, तर हम्म. पुस्तकं मिळतात. हम्म. आणि बदलत गेली म्हणजे कधी-कधी कोणीतरी मित्र-मैत्रीण, "अरे, हे पुस्तक तू वाचलंयस का?" हम्म. आणि नवीन सुद्धा सगळे लेखक आता तर समाज माध्यमांमुळे हो. अनेक आपण स्क्रीनवर आपण बघू शकतो किंवा हम्म. व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, पुस्तकांवर इतकं बोललं जातं. त्यातून बरोबर. सुद्धा आपल्याला कळतं आणि मी पुन्हा तेच उल्लेख करीन, सुदैवाने माझ्या कल्याणमध्ये मला इतकं सुंदर वाचनालय मिळालंय. हम्म. इतकं जुनं आणि आजीव सभासद आहे मी त्या वाचनालयाची. हम्म. तर तिथेही जाऊन तुम्ही काही एक जुनी पुस्तकं आहेत, की जी तुम्हाला घरी मिळत नाहीत, पण तुम्ही तिथे बसून अभ्यास करू शकता. बर. अगदी 2-2, 3-3 तास सुद्धा तुम्हाला संदर्भ ग्रंथ हाताळायला मिळतात. आणि ओके. माझा स्वतःचा असा विश्वास आहे. आता Googleवर आपल्याला सगळं एका टचमध्ये मिळतं. हो. पण त्याला माहितीचा आंतरजाल असं का म्हटलंय? तर ती हम्म. माहिती असते. ज्ञान जे आहे ते पुस्तकांवरूनच मिळतं. यावर बरोबर. माझा तरी वैयक्तिक पातळीवर विश्वास आहे. त्यामुळे अनेकदा घरातले नातेवाईक सुद्धा किंवा मित्र-मैत्रिणी आपण आदान-प्रदान करतो पुस्तकांचे. आणि हम्म. मग अशी नवीन लेखकांची सुद्धा पुस्तकं मला वाचायला आवडतात. बर. कारण एक हम्म. काळाचा तो महिमा आहे आणि हम्म. अ, प्रत्येक पुस्तकातून तो काळ उलगडत जातो. हम्म. म्हणजे आता डिजी वर्ल्ड आहे म्हणा, हम्म. संगणक युग आहे. तर त्यामधल्या सुद्धा अनेक समाज ढवळून निघतोय अक्षरशः. हो. म्हणजे एक काळ जागतिकीकरण होतं आणि मग असं म्हटलं गेलं, की तेव्हा समाज ढवळून ढवळून निघाला. हो. पण आता सुद्धा तेच होतंय, की इतका हो. समाज माध्यमांचा मारा आहे. डिजी वर्ल्ड आहे. हम्म. कॉम्प्युटर एज आपण म्हणतोय. जग हम्म. इतकं जवळ आलंय. हम्म. समाजात खूप बदल होत आहेत. आणि ते पुस्तकातून टिपले जातात. लेखक त्याच्यावर भाष्य करतात. हो. म्हणजे तोही आपल्याला बदल पुस्तकातून कळतो. आणि मग अशी पुस्तकं सुद्धा मी आवर्जून वाचते. विषय कुठलाही मलाही वर्ज नाहीये. पण सगळ्या किंवा हल्ली पुस्तकं प्रदर्शनं सुद्धा असतात. हम्म. तिथेही मी आवर्जून अ, भेट देते आणि आजही माझ्याकडे म्हणजे मला अशी सवय आहे, की विकत घेणं, हम्म. पुस्तकं विकत घेण्याची सवय आहे मला. किंवा मला सांगायला आवडेल, की माझी माझी छोटेखानी का होईना, पण माझी स्वतःपुरती एक लायब्ररी आहे घरामध्ये. त्यामध्ये हम्म. एक असतील 200-250 पुस्तकं नक्की असतील. तर हम्म. एक माझ्यासाठी मी एक कॉर्नर तयार केलाय. म्हणजे पुन्हा अमृता प्रीतम येते, की हो. अमृता प्रीतम तेच म्हणतात, की प्रत्येक स्त्रीला त्या हम्म. स्वतःची जबाबदारी सुद्धा शिकवतात, की चौथा हम्म. कमरा म्हणजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक हम्म. स्त्रीला एक स्पेस असावी. ओके. आणि त्याची जबाबदारी त्या देतायत, की प्रत्येक हम्म. स्त्रीनी ती स्पेस, ती जागा हम्म.
स्वतःच स्वतःची तयार करायची असते. बरोबर. हेही सुद्धा गोष्ट अमृता प्रीतम हम्म. सांगतात. आणि मग तसं आहे की एक कॉर्नर आहे माझा, जिथे हम्म. माझी स्वतःची लायब्ररी आहे. आणि एक वेचून वेचून मी बाजारातून सुद्धा मार्केटमधून हम्म. पुस्तकांच्या दुकानांमधून काही पुस्तकं आणते आणि वाचत हम्म. असते. म्हणजे अगदी काय म्हणूया, हम्म. वाचन म्हणजे एक रियाज आहे, सुंदर रियाज आहे. खरं जसं म्हणतात वाचन हे श्वासासारखं आहे. ते अगदी. श्वास घेत राहतो आपण, तसं वाचत राहिलं पाहिजे. हो. मग तू कोणकोणत्या भाषेत वाचतेस पुस्तकं? खरं तर माझं पहिलं प्रेम म्हणावं तर मराठी भाषा. म्हणजे पटकन मी गुंतत जाते, पटकन हा. उचलते मराठी पुस्तक. बर. म्हणजे मराठी भाषेतलं पुस्तक, बर. अनुवादित असेल किंवा काही. पण हम्म. हिंदी, आता मी म्हंटल तसं अमृता प्रीतम यांचं जेव्हा साहित्य मी वाचायला घेतलं, हम्म. तेव्हा हिंदी भाषेची सुद्धा माझी एक नाळ जुळली. हम्म. आणि हम्म. इंग्रजी सुद्धा वाचते. आता मधल्या काळामध्ये मी एक दीड हम्म. 2 महिने अमेरिकेत सुद्धा होते. हम्म. तिथल्या वाचनालयांना भेट देण्याचा योग आला. आणि वा. तिथली अद्ययावत वाचनालय बघण्याच्या लायब्ररी, हम्म. हम्म. तिथे काय काय सुविधा दिलेल्या असतात. हम्म. तुम्ही दिवसभर सुद्धा तिथे बसू शकता आणि हम्म. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे पुस्तकं मिळतात. अगदी हम्म. 10-10 पुस्तकं सुद्धा मिळतात. मग तेव्हा मात्र मी एक नव्यानं इंग्रजी भाषेतली पुस्तकं हम्म. वाचायला सुरुवात केली. बर. आणि हम्म. आता म्हणजे म्हणूया आपण, मी वाचते इंग्लिश हम्म. भाषेतली पुस्तकं. पण तरी हम्म. पहिलं प्रेम आपण म्हणतो ते मराठी भाषा. मराठी. मराठी भाषेतली पुस्तकं मी सगळ्यात जास्त वाचते. ओके. पूर्वी वाचलेली पुस्तकं असतात, पुस्तकं परत वाचावीशी वाटतात. तसं होतं का तुझ्या बाबतीत? अगदीच नक्की. हम्म. अगदीच नक्की. हम्म. खरं तर पुलंची पुस्तकं आहेत, पूर्वरंग अपूर्व. ही हम्म. दोन्ही प्रवास वर्णनं आहेत, की जी मला अजूनही आवडतात वाचायला. म्हणजे हम्म. स्वतः मी तिथे जाऊन फिरून आली आहे. तरी मला पुन्हा त्यांची पुस्तकं वाचावीशी वाटतात. हम्म. आणि अगदी आत्ताच्या काळातली म्हणूया आपण, की ती पण पुस्तकं, म्हणजे एक हम्म. गमतीशीर उदाहरण मी देईन, की रावण, राजा राक्षसांचा, बर. हे शरद तांदळे यांचं अगदी नुकतंच आलेलं पुस्तक होतं. बर. त्यांनी सुरुवातीला वंशावळ दिली आहे. हम्म. पुस्तक सुरू व्हायच्या आधी बर. त्यांनी अ, रावण त्या कुळाची पूर्ण वंशावळ दिली. हम्म. पुस्तक वाचत गेले मी. त्याच्यातली सगळी पात्र, अनेक पात्र आपल्याला माहितीही आहेत हम्म. रामायणातली. तर मग ते वाचत वाचत गेले, पुढपर्यंत गेले, अगदी शेवटपर्यंत गेले. आणि बर. मग पुन्हा मी वंशावळ वाचली. हा. पुन्हा मग तिकडे पुन्हा आपल्याला असं हे होतं, की अरे मग हे कुठल्या कुठल्या कुळातलं आहे? ह्याचे भाऊ कोणकोणते? आणि मग काय? मग पुन्हा ते पुस्तक मी वाचलं. ओके. मग नंतर आपल्याला ते मला मला स्वतःला ते पुस्तक आणखीन जास्त छान कळलं. कळलं. हम्म. हां. किंवा हसरे दुःख हे पुस्तक आहे. हम्म. चार्ली चॅप्लिन यांच्या हो. जीवनावरचे बहादर खेर यांचं ते पुस्तक आहे. हम्म. आता म्हणजे आपल्या पिढीचे ते लहानपण, आपलं बालपण चार्ली चॅप्लिन याच्या त्या हम्म. चलचित्रांनी व्यापलेलं होतं. हो. लहानपणापासून आपण ते बघत आलेलो आहे. आणि नंतरच्या काळात मी स्वतः त्यांच्या त्या जिनिवाच्या घरामध्ये जाऊन बघितलं. अरे वा. हा. युरोपमध्ये असताना त्यांचा स्टुडिओ बघितला, त्यांचं घर बघितलं. अगदी हम्म. घरामध्ये सगळीकडे त्यांचे फोटो, त्यांची चित्र, त्यांचे हम्म. पुतळे. हम्म. आणि जे आपण लहानपणी पाहिलंय, तर अरे तीच व्यक्ती ही आहे. हम्म. म्हणजे ते सगळं बघून आले आणि त्याच्यानंतर माझ्या हातात ते पुस्तक आलं खरं तर. बर. हसरे दुःख. आणि ते बर. पुस्तक वाचताना एकतर स्वतःच्या आपल्या मनपटलावर त्यांची जी प्रतिमा आहे हम्म. किंवा त्यांच्या घरामध्ये गेल्यावर जे फिलिंग्ज आल्या हो. आणि मग पुस्तक वाचणं. तर त्यांचं जे पुस्तक मी वाचत होते, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचं बालपण, खडतर जीवन आणि आई आणि भावाशी असलेलं त्यांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं. हम्म. हम्म. तर आणि त्यातून सुद्धा एक पुन्हा पात्र वेगळ्या अर्थाने उलगडली गेली आहे, हम्म. की त्यांची आई, म्हणजे हम्म. तो भाऊ जो होता,
तो त्यांच्या आईच्या पहिल्या लग्नाचा. म्हणजे खरं तर हे दोघे सावत्र भाऊ आहेत. हम्म. पण आई एक आहे दोघांची. तर आई स्त्री कशी बांधून ठेवू शकते मुलांना आणि मग त्या दोघांच्यात कसं तिने प्रेम निर्माण केलं आणि शेवटपर्यंत भावाशी कसे ते कनेक्ट राहिले. आईवर किती प्रेम होतं. म्हणजे पुन्हा तेच, भाषा वेगळी आहे, देश वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे. पण आई मुलाचं नातं काय आहे? आणि त्यांचं जीवन तर हसरे दुःख अक्षरशः मी शब्दन-शब्द पुन्हा पुस्तक वाचले. चार्ली चॅप्लिन पुन्हा नव्यानं उलगडत गेले, अधिक कळत गेले. आणि मग आपण YouTubeवर बघतो किंवा काही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना वाचतो. पण पुस्तकातून आपल्या समोर जे येतं, ते शब्दात येत असतं. खरं. ज्याला वाचनाची आवड जोपासायची आहे तर त्याला तू काय सांगशील? खरं तर असं सल्ला वगैरे देण्याइतकं काही माझं हे नाहीये. म्हणजे मी कोणालाही सल्ला देणार नाही. पण मी माझा स्वानुभव नक्की सांगेन, की पुस्तकातून काय होतं, एकतर अनेकदा आत्मज्ञान वाढतं. अनेकदा आपल्यालाच म्हणतात ना, कधीतरी कानपिळीची पण गरज असते. आत्मपरीक्षण सुद्धा करता येतं. किंवा आपलं स्वतःचं एक वाचनातून एक जसं वळणदार रियाजाने पुन्हा तोच रियाज शब्द येतोय, की आपण जसं वळणदार अक्षर येण्यासाठी पुन्हा पुन्हा गिरवणं म्हणतो. तसंच वळणदार वाचन आपलं होणं, वळणदार विचार आपले तयार होणं. आपल्या आचार विचारांमध्ये सुद्धा खूप फरक पडत जातो. जितकं आपण वाचतो. म्हणजे आता मध्ये एका वर्तमानपत्रात अग्रलेख सुद्धा आला होता, की आज पैसा वाढतोय समाजातला, पण सुसंस्कृतपणा कमी होत जातोय का? समंजसपणा कमी होत जातोय का? पण मग तोच वाढवण्यासाठी पुस्तकं आपल्याला कारणीभूत ठरतात, की त्यातून आपल्याला आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक फुलवण्यासाठी सुद्धा पुस्तकांचा आधार मिळतो. आणि मला स्वतःला अगदी वाचनाची आवड आहेच. पण मी अगदी आवर्जून सांगेन, की पुस्तक वाचन, वाचनाच्या आता माध्यमं बदलली आहेत. पण तरी वैयक्तिकदृष्ट्या मला हातात पुस्तक घेऊन वाचायला आवडतं. आणि पुलं सुद्धा म्हणालेत, की मनाची मशागत करायची असेल, तर वाचन आपलं वाढवलं पाहिजे. किंवा आपले एपीजे अब्दुल कलाम, आपले माजी राष्ट्रपती, त्यांनी सुद्धा सांगितलं, की एक पुस्तक म्हणजे आपले 100 मित्र आहेत. म्हणजे मला स्वतःलाही असं होतं, की अरे, फावला वेळ असेल कधी. आता कोणी आपल्याला म्हटलं म्हणजे मला स्वतःला सुद्धा, की 24 तास वाचत बस. शक्य नसतं. अतिशयोक्ती आहे ही खरं तर. पण तरी आवडेल, इतकं तरी मला आवडेल. आवडतं. तरी आवडेल. म्हणजे थोडक्यात काय, की कुठे फावला वेळ असेल, तरी पुस्तकं म्हणजे कुठेही आपल्याला प्रलोभनांकडे लक्ष जात नाही. त्या वयामध्ये कुठेतरी आपणही तेव्हा लहान होते, मी कॉलेजमध्ये, कुठेही असं आपलं प्रलोभनांकडे लक्ष नाही जात. वाचनामुळे आपली स्वतःची प्रगती होते, बौद्धिक आणि वैचारिक. असं यावर माझा अगदी विश्वास आहे. आणि वाचन म्हणजे काय, ते अखंड तेवणारी ज्योत आहे. शेवटपर्यंत एक आयुष्य कमी पडेल इतकं आपल्या अवतीभोवती साहित्य आहे. आपण वाचत राहिलं पाहिजे. वा, छान सांगितलं श्रद्धा. तो तुझ्या कामात व्यग्र असतेस, पण तू वेळ काढून आलीस आणि माझ्या शो मध्ये सहभागी झालीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा, तुझ्या कार्यक्रमांसाठी, लेखनासाठी आणि वा, अभिवाचनासाठी सुद्धा. आभार. पुन्हा भेटू, एका नवीन नक्की लेखकाबद्दल तू बोलायला येशील. नक्की भेटूया. चालेल. अच्छा, धन्यवाद. बाय. बाय. तर मंडळी, कसा वाटला कार्यक्रम मला नक्की सांगा. आणि तुम्हाला या शो मध्ये सहभागी व्हायचं असेल, तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल किंवा पुस्तकाबद्दल बोलायचं असेल, तर मला अवश्य संपर्क साधा. नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज पाठवू शकता. धन्यवाद.